नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या देशावर माझे प्रेम आहे या पाठाच्या सेशन नंबर 3 मध्ये तुमचं स्वागत आहे। लेखक आणि विद्यार्थ्यांमध्ये काय सुसंवाद होणार आहे हे पाठातील पुढील परिच्छेदांमधून आपण शिकूया। या मागील भागामध्ये आपण पाहिलं की लेखक एका शाळेत गेले होते तेव्हा विद्यार्थ्यांबरोबर सुसंवाद साधत होते। लेखकाने पाहिले होते की मुलं प्रतिज्ञा बोलत आहेत आणि ते पाहून लेखकाला फार आनंद झाला। म्हणून लेखकाने शाळेतील विद्यार्थ्यांना डायरेक्ट प्रश्न केला की माझ्या देशावर प्रेम म्हणजे काय। तेव्हा विद्यार्थी अनेक तऱ्हेचे प्रश्न विचारून लेखकाचा हा आशय समजून घेत होते। लेखक सांगत होते की आपण शिकतो आणि अध्यापक शिकवतात। परीक्षेत चांगले मार्क मिळावेत म्हणून शिकवलेले आणि मुले सज्ञान व्हावीत म्हणून शिकवलेले यात फरक असेल की नाही। लेखकाने हा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारलेला आहे। तर लेखक सांगतात की बघा, जेव्हा शाळेत शिक्षक शिकवतात आणि विद्यार्थी पण शिकत असतात, पण दोन प्रकारचे विद्यार्थी असतात। काही विद्यार्थी केवळ मात्र परीक्षेमध्ये चांगले अंक मिळावे, मार्क मिळावे म्हणून ते शिकतात, पण काही विद्यार्थी ज्ञान प्राप्त करण्यासाठी शिकतात। मग ह्या दोन विद्यार्थ्यांमध्ये फरक आहे की नाही? तर विद्यार्थी सांगतात नक्कीच फरक आहे। हो, फरक असायला हवा। हॉटेलात आपण खातो आणि घरी आईने बनवलेले पदार्थ पण आपण खातो, त्यात काही फरक आपल्याला जाणवतो। आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थात मिसळलेली असते ना। आता बघा, हा प्रश्न हॉटेलात आपण खातो आणि घरी बनवलेला आपण खातो, तर हे घरी कोण बनवतं? आई बनवतं। मग ह्याच्यामध्ये काय फरक असतो? तर विद्यार्थी काय सांगतात? आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थांमध्ये मिसळलेली असते। बघा, आई घरी प्रेमाने स्वयंपाक करते, मुलांना जे आवडतं, जितक्या प्रमाणात तिखट पाहिजे, जितक्या प्रमाणात मीठ पाहिजे, ते सगळं मुलांच्या आवडीनुसार घेऊन बनवत असते। आई स्वयंपाक करताना प्रेमाने, जिव्हाळ्याने, ते वात्सल्य भावनेने करत असते आणि त्यामुळे त्या स्वयंपाकामध्ये, जेवणामध्ये आईचं प्रेम उतरलेलं असतं। पण हॉटेलामध्ये जे आपण पदार्थ खातो त्याच्यामध्ये तो जिव्हाळा, तो आपुलकी, तो प्रेम असतं का? बिलकुल नाही। अमुक वजनाचा हात अमुक गतीने पाठीवर धपधप करू लागला की आपल्याला ते जे जाणवेल ते, आणि आईने पाठीवर शाबासकी दिली त्यात अंतर आहे की नाही? तर बघा, आता लेखक काय सांगते, दोन उदाहरणं दिले। एक तर हॉटेलचं उदाहरण, आता दुसरं उदाहरण काय देतात की बघा, आज आपलं सगळं जीवन जे आहे ना यंत्रावर आधारित झालेलं आहे। की एखादं यंत्र आलं, त्याने आपल्याला हातावर शाबासकी दिली। अमुक वजनाचा हात अमुक गतीने पाठीवर धपधप करू लागला की आपल्याला जे जाणवेल ते, आणि आईने पाठीवर शाबासकी दिली त्यात अंतर आहे की नाही? तर आता बघा, इथे लेखकाने दोन उदाहरण दिलं। एक तर हॉटेलचं उदाहरण आणि दुसरं उदाहरण आता लेखक सांगत आहेत की आजचं आपलं जे जीवन आहे ना यंत्रावर आधारित झाले, की एखादं यंत्र आलं आणि त्याने आपल्या पाठीवरती धबधब करून शाबासकी दिली। शाबासकी देणे म्हणजे प्रोत्साहन देणे। तर त्या प्रोत्साहनामध्ये आणि आईने जे प्रेमाने, वात्सल्याने जे पाठीवरनं हात फिरवते, आपल्याला शाबासकी देते, त्याच्यामध्ये काही फरक आहे की नाही? अंतर म्हणजे फरक। शाबासकी देणे, पाठीवर शाबासकी देणे म्हणजे प्रोत्साहन देणे, तर याच्यामध्ये काही फरक आहे की नाही? असा प्रश्न लेखकाने विद्यार्थ्यांना विचारला। त्या विद्यार्थी सांगतायत आईची शाबासकी ती आईची शाबासकी, यंत्राने तसे केल्याने ते समाधान कुठले। बघा, एखादी गोष्ट आपल्याला आनंददायी कधी असते की जेव्हा आपल्याला बक्षीस मिळतं आणि आपल्याला आई खूप प्रेमाने, जिव्हाळ्याने जवळ घेते, तर ते समाधान आपल्याला जे मिळतं ना ते यंत्राने द्वारा केलेल्या शाबासकीने मिळणार आहे का? नाही। तर मग तसंच की जर आई आपल्याला जे प्रेम देते, जिव्हाळा देते, तेच प्रेम आपल्याला आपल्या देशाबद्दल वाटलं पाहिजे। कारण की आपण भारताला पण, आपल्या देशाला पण काय म्हणतो? भारत माता म्हणतो की नाही? तेव्हा देशाच्या व देश बांधवांच्या प्रेमाने आपण जे करू त्याची गुणवत्ता निश्चितच वेगळी असेल। ही जाणीव नसल्याने अनेक अडचणी आणि गैरसोयी आपणच निर्माण करत असतो। मग बघा, जसं आपण घरामध्ये एकमेकांना प्रेमाने, जिव्हाळ्याने सांभाळत असतो आणि त्यामुळे आपलं नातं अजून मजबूत बनतं, आपल्यातली प्रेम, आपुलकी अजून वाढत जाते। त्यामुळे कोणतेही काम जेव्हा आपण करतो, एकत्र येऊन करतो, तर ते कामाची जी क्वालिटी असते ती खूप चांगली असते। तसंच मग आपण आणि आपल्या देशाच्या देश बांधवांनी प्रेमाने एकत्र येऊन जर एखादं कार्य केलं तर त्याची गुणवत्ता निश्चितच वेगळी असणार आहे। पण ही जाणीव नसल्याने अनेक अडचणी आणि गैरसोय आपणच निर्माण करतो। पण बघा, जेव्हा कधी कुटुंबामध्ये पण असं होतं की नाही, आपण एखादं काम घरात न सांगता केलं, पण त्याच्यामध्ये आपल्याला अपयश येतं, पण तेच काम जर सगळ्यांनी एकत्र येऊन केलं तर त्याच्यामध्ये यशस्वी निर्माण होते।
यश आपल्याला प्राप्त होतं. मग असंच आपल्या देशाच्या बाबतीत पण आहे. एखादं कार्य आपण सगळ्यांनी मिळून केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितच यश मिळणार आहे आणि त्याची जी गुणवत्ता असणार आहे ती अत्यंत उत्तम दर्जाची असणार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव नसल्या कारणाने अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. अनेक समस्या आपल्या समोर येतात, अडचणी येतात आणि काही गोष्टी गैरसोयीच्या गोष्टी ह्या आपण निर्माण करत असतो. एसटीच्या, रेल्वेच्या कामगाराला त्याचप्रमाणे प्रवाशालाही जर खरोखर आपल्या देश बांधवांबद्दल प्रेम असेल, आस्था असेल तर गाड्या घाण राहतील का? आता बघा, आपण बघतो आपलं हे जे काही देशात जेवढ्या पण काही गोष्टी आहेत त्या आपल्या देशाच्या आहेत, सरकारच्या आहेत, पण आपण त्या सरकारच्या आहेत म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण जसं की बघा इथे काय सांगितलेलं आहे, रेल्वे, एसटी, जसे बसेस आहेत, रेल्वे आहे, तर ते आपण काय साफ करण्याचं काम कोणाचं आहे? प्रवाशांचं आहे. ते जे चालवतात ते चालकांचं आहे. एसटीचं रक्षण करण्याचं काम, साफसफाई करण्याचं काम एसटीच्या चालकाचं आहे. रेल्वेचे कामगार जे आहेत त्यांनी जर ते रेल्वे घाण केली तर त्याला काय अर्थ असणार आहे का? नाहीच. मग आपल्या गाड्या घाण का होतात? कारण की प्रवासी सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करतात, स्वतः चालक त्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे आपल्या त्या व्यक्तींना, आपल्या प्रवाशांना सुद्धा आणि चालकांना सुद्धा आपल्या देशाबद्दल प्रेम आहे का, आपुलकी आहे का, आस्था आहे का? नाही, म्हणून ते खराब होतात. पण जर आपल्याला या गोष्टींबद्दल आस्था असेल, प्रेम असेल, जिव्हाळा असेल तर त्या घाण नाही होणार. आपलं घर आपण घाण ठेवतो का? स्वच्छ ठेवत असतो, कारण की आपल्या घराबद्दल आपल्याला प्रेम असतं, जिव्हाळा असते, आस्था असते. तसंच आपण आपल्या देशाबद्दल पण असलं पाहिजे. आणि देशाच्या ज्या वस्तू आहेत त्या ऐतिहासिक पण वस्तू असतात, जसे की बघा ना, किल्ले आहेत, आपण घाण केलेले आहेत. म्हणजे आपल्याला ऐतिहासिक वस्तूंचं पण आपल्याला महत्त्व असलं पाहिजे. जसं आपण घरामध्ये सगळं सामान नीटनेटकं ठेवतो, त्याच्याबद्दल काळजी घेतो, तसंच आपल्या ऐतिहासिक वस्तू किंवा ज्या आपल्या देशाच्या वस्तू आहेत त्यांच्या पण काळजी घेतलं पाहिजे. आपल्याबद्दल मनामध्ये आस्था असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. देशावरचे आपले प्रेम प्रत्येक बारीक सारीक गोष्टीतून दिसून आले पाहिजे. मोठे प्रश्न उभे राहतील तेव्हा तर प्रेम पण दाखवूच. अर्थात असे प्रश्न जीवनात एखाद्या वेळी आले तर येतात, पण छोटे प्रसंग रोजच येत असतात. आता बघा ना, आपल्या घरामध्ये सुद्धा आपण बारीक सारीक गोष्टींची काळजी घेत असतो, तसंच आपल्या देशाबद्दल सुद्धा असलं पाहिजे. बारीक सारीक गोष्टीतून आपण आपलं प्रेम व्यक्त करता आलं पाहिजे आपल्याला. मोठे प्रश्न तर आपल्या जीवनामध्ये येतच असतात, कधीतरी येतात, पण छोटे छोटे प्रश्न आपल्या जीवनामध्ये नेहमीच येत असतात. मग असे छोटे छोटे प्रश्न जे जीवनात येतात ना, त्याचाच आपण विचार केला पाहिजे. छोटे प्रसंग रोजच येत असतात. आपल्या देशावरील व देश बांधवावरील प्रेम प्रकट करण्यासाठी संकटांना निमंत्रण देण्याची गरज नाही. बघा, याच्या अगोदरच्या परिषदेमध्ये पण आपण पाहिलं होतं की फक्त आपत्तीच्या काळामध्ये किंवा संकटाच्या काळामध्येच देशावरचं प्रेम व्यक्त होऊ शकतं का? नाही, इतर वेळेस पण जे छोटे छोटे प्रसंग आपल्या जीवनात येतात, सर्वसामान्य, जसं की बघा ना, आता करोनाचा प्रसंग आलेला आहे आपल्या देशावरती. मग आपण काय केलं पाहिजे? छोट्या छोट्या गोष्टीतून काळजी घेतली पाहिजे. आपण स्वतः काळजी घेतली तर आपल्या घरातील लोक काळजी घेणार. आपण जेव्हा आपण बघतो, एक कुटुंब जर पूर्ण काळजी घेत असेल तर ते आजूबाजूचा पूर्ण जो विभाग असतो तो काळजी घेतो. असा एक विभाग जर काळजी घेतोय तर त्याच्यातून, त्या करोनातून मुक्त होण्यासाठी किती मदत आपल्या देशाला होणार आहे. तर अशा रीतीने छोट्या छोट्या प्रसंगातून सुद्धा आपण आपल्या देशावरचं प्रेम व्यक्त करू शकतो. मुले शांतपणे ऐकत होती. देशावर प्रेम म्हणजे देश बांधवांवर प्रेम. ज्यांना देश बांधवांवर प्रेम करता येत नाही त्यांचा देशावर प्रेम करण्याचा दावा फोल म्हणावा लागेल. फोल म्हणजे व्यर्थ. ते इथे लेखकाला सांगायचं काय आहे की आपण म्हणतो देशावर प्रेम आहे, पण त्याच्यापेक्षा आपलं देश बांधवांवरती अगोदर प्रेम असलं पाहिजे. ज्या लोकांचं देश बांधवांवर प्रेम असेल ना, तोच व्यक्ती म्हणू शकतो की माझ्या देशावरती प्रेम आहे. जो व्यक्ती देश बांधवावरती प्रेम करत नाही ना, त्यांचं देशावरती प्रेम करण्याचा कितीही तो त्यांनी दावा केला तर तो कसा आहे? निरर्थक आहे, व्यर्थ आहे. सारे विश्व प्रेमाने कवेत घ्यावेसे वाटले तरी जवळचे त्यांनाच आलिंगन देता येते. त्याप्रमाणेच याची यावत मानव मात्रावर प्रेम करायचे म्हटले तरी शेवटी देश बांधवावर प्रेम करणे शक्य असते. बघा ना, जेव्हा आपण देशातील सगळ्या लोकांवरती, पूर्ण मानव मात्रावरती जेव्हा आपलं प्रेम व्यक्त होत असतं ना, तेव्हाच आपण खरं म्हणू शकतो की आपल्या देशावरती प्रेम आहे. संतांनी काय केलं? संतांनी काय मोठं कार्य केलं नाही. त्यांनी काय केलेलं आहे? सर्वसामान्य लोकांवरती प्रेम केलं, सर्वसामान्य लोकांना सुधारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्येच आपलं जीवन पूर्ण वाहून घेतलं. आणि अशा रीतीने पूर्ण मानव मात्रावरती त्यांनी प्रेम केलं. आणि जेव्हा त्यांनी मानव मात्रावरती प्रेम केलं, त्यांनी हे सिद्ध केलं, तेव्हाच त्यांनी असं सुद्धा सिद्ध केलं की त्यांचं खरंच देशावरती प्रेम होतं. जेव्हा आपण मानव मात्रावरती प्रेम करतो ना,
तेव्हाच आपण देश बांधवावरती प्रेम करणे शक्य होतं. प्रेम कधीही निष्क्रिय राहू शकत नाही. प्रेमात अपार अशी संवर्धक शक्ती असते. बघा, प्रेम नेहमी सक्रियच असतं, ते कधीच निष्क्रिय नसतं. त्याला शब्दाने व्यक्त केलं जात नाही, त्याच्यासाठी कृतीच गरज असतं. आणि जेव्हा ते कृतीयुक्त प्रेम असतं ना, तेव्हा त्याच्यामध्ये संवर्धक शक्ती असते की प्रेम, आम्ही देशासाठी हे करणार, आम्ही समाजासाठी हे करणार, आम्ही समाजासाठी ते करणार, असं फक्त बोलून त्याचा उपयोग नसतो. ते कृतीमध्ये अंमलात आणावं लागतं. आणि जेव्हा ते कृतीयुक्त कार्य होतं ना, तेव्हा त्याच्यामध्ये संवर्धक शक्ती येते. म्हणून बघा ना, गाडगे महाराजांनी जेव्हा स्वतः झाडू हातात घेतला तेव्हा पूर्ण गावाला अपमानास्पद वाटलं की नाही, हे कार्य आम्ही सुद्धा केलं पाहिजे. मग जेव्हा स्वतः त्यांनी एक कृती केली तर त्याचा उपयोग पूर्ण गावाला झाला की नाही, म्हणजे संवर्धक शक्ती निर्माण झाली. मग एका गावाकडून अन्य गाव शिकले. मग अशा रीतीने पूर्ण देशामध्ये ती संवर्धक शक्ती निर्माण झाली. ती ओळखूनच खरा धर्म या कवितेत साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. अशा खऱ्या धर्माच्या उपासकालाच खऱ्या अर्थाने असे म्हणता येईल की माझ्या देशावर माझे प्रेम आहे. मग बघा ना, साने गुरुजी हे ना आपण खरे उपासक म्हणू शकतो, कारण की त्यांनी काय केला, खरा धर्म म्हणजे काय हे त्यांना कळालं. म्हणजे खरं समाजकार्य काय आहे, मानव मात्रावरती प्रेम कसं केलं पाहिजे हे त्यांना कळालं. म्हणजे खरा धर्म कशामध्ये आहे की आपला जे वेगवेगळे धर्म आहेत त्याच्यावरती मध्ये आहे का, नाही, आपण पहिले माणूस आहात, माणुसकी म्हणून आपण धर्म पाळला पाहिजे. पहिला धर्म आपला मनुष्य म्हणून आहोत, मानव हा आपला पहिला धर्म आहे. म्हणून आपल्यावरती जर कोणी अन्याय केला तर आपल्याला आवडणार आहे का, नाही. मग तसंच आपण दुसऱ्यांवरती पण अन्याय केला नाही पाहिजे की नाही. म्हणून मग खरा धर्म कशामध्ये आहे तो ओळखायचा. आणि त्याचं इथे सांगितलेलं आहे की खरा धर्म कोणी ओळखलेला होता, साने गुरुजींनी. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावा. मग आपला धर्म काय आहे की सगळ्या जगांमध्ये सगळ्या लोकांवरती आपण प्रेम केलं पाहिजे, प्राणी मात्रांवरती आपण प्रेम केलं पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनाचं उद्देश काय असलं पाहिजे की प्रेम अर्पावे, एकमेकांना आपण प्रेमाने आपुलकीने घेतलं पाहिजे. तरच तर आपल्या देशावरती माझं खरं प्रेम आहे असं मी म्हणू शकेल. मग साने गुरुजींनी हे जे आचरणामध्ये आणलं आणि म्हणूनच आपण त्यांना खरे उपासक म्हणू शकतो. खरोखरच आपल्या देशावर आपले प्रेम असते तर आपली गावे अशी मलमूत्राने वेढलेली असती का, आपले डोंगर उघडे बागडे दिसले असते का, सस्य श्यामला माता असे काय फक्त राष्ट्रगीतातच घोषवायचे की ती भूमी सस्य श्यामला व्हावी म्हणून आपला घाम गाळायची तयारी ठेवायची. मग एक वेळ होता की आपण कृषीप्रधान देश म्हणून अजून सुद्धा आपण ओळखला जातो. म्हणजे आपला जो देश आहे ना तो सस्य श्यामला मानला जातो. जशी भारत माता असते तसं आपलं सस्य श्यामला माता. सस्य म्हणजे काय, धान्य. आता बघा शेतामध्ये जेव्हा पीक डवरू लागतात, उफाळून येतात ना, पीक पिकतात, तेव्हा ते गडद हिरव्या रंगाचे होतात. आणि गडद हिरव्या रंगासारखे दिसायला लागलं म्हणजेच ते श्यामला सारखे दिसतात. श्याम म्हणजे कसा, काळासारखा रंग असतो. म्हणून सस्य म्हणजे शेती, धान्य. धान्य कशा रंगाचे असते, श्यामला. म्हणजे आपली ही माता जी आहे ना ती समृद्धीयुक्त आहे, संपन्नयुक्त आहे. जेव्हा आपण म्हणतो आपला देश सस्य श्यामला आहे म्हणजे आपल्या देशाच्या संपन्नतेचं, समृद्धीचं ते प्रतीक मानलं जातं. मग आता बघा आपण बघतो एक वेळ अशी होती की कृषीप्रधान देश आपला आहे, आपल्या देशामध्ये सर्वत्र वृक्ष असायचे. पण आता आपले डोंगर काय झाले, उघडे बोडके झालेले आहेत. म्हणजेच काय झालेत की सगळे वृक्ष कापले गेलेले आहेत. मनुष्याने स्वतःच्या स्वार्थासाठी काय केलेले आहेत, जंगलचे जंगल तोडले आणि तिथे मोठे मोठे बिल्डिंग बांधले. मग असं होऊ शकतं का, नाही. याच्यातून आपण आपलं देश प्रेम व्यक्त नाही करू शकत. हे फक्त आपल्याला असं मग हे फक्त राष्ट्रगीतामध्येच असं म्हटलं पाहिजे का, सस्य श्यामला माता आमचे देश, नाही. तर ते आपण व्यवहारामध्ये पण आणलं पाहिजे, आचरणामध्ये आणलं पाहिजे. आपले गावं का खराब असतात, मलमूत्राने युक्त असतात, तर आपण काय करतो, आपल्या गावाची स्वच्छता आपण स्वतःच ठेवत नाही. मग हे फक्त पुस्तकामध्ये लिहिलं गेलं पाहिजे का, नाही. ते आचरणामध्ये आणलं पाहिजे. आपला देश कसा समृद्ध होईल, कसा संपूर्ण होईल, कसा हिरवागार होईल, कसा सस्य श्यामला होईल, हे फक्त आपण आणि आपणच अंमलात आणू शकतो. त्याच्यासाठी आपण आचरणामध्ये आणलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण घाम गाळला पाहिजे. घाम गाळणे, कष्ट करणे. देशावर प्रेम करायचे तर देशाचे आजचे चित्र बदलण्यासाठी कंबर कसायला हवे. कंबर कसणे म्हणजे खूप मेहनत करणे, खूप कष्ट करणे. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर तो प्रदूषणाच्या कचाट्यात गवसू नये यासाठी मी खटपट करायला नको का. इथली हवा,
पाणी, निसर्ग बिघडून टाकल्यामुळे आपल्या देशावरील आपले प्रेम सिद्ध होईल का? बघा, आज जे देशावरती संकट आलेलं आहे, प्रदूषणाची समस्या निर्माण झालेली आहे, हवेचं प्रदूषण झालेलं आहे, पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे, पुन्हा निसर्ग आपण बिघडवून टाकलेला आहे. मग याच्यावरून आपण काय सिद्ध करतो की खरंच आपल्या देशावरती प्रेम आहे का, हे आपण सिद्ध करतो का? नाही. तर आपण या समस्येतून काहीतरी मार्ग काढला पाहिजे, तर आपले देशावरचे प्रेम व्यक्त होऊ शकतं. ही भूमी सुजलाम सुफलाम आहे असे म्हणत असतानाच तिची सुफलता आपल्या कर्तृत्वावर अवलंबून राहणार आहे, हे कसे विसरता येईल? म्हणजे बघा, आपलं कर्तृत्व, आपलं आचरण असलं पाहिजे, त्याच्यावरतीच आपले हे आपला देश सुजलाम सुफलाम असू शकतो. सुजलाम सुफलाम म्हणजे समृद्ध आणि संपन्न. कष्ट करणाऱ्याला फळ मिळत नसेल आणि फळाची इच्छा धरण्याला कष्ट करावे लागणार नसतील तर त्या भूमीला सुफलाम म्हणता येईल का? आता बघा ना, शेतकरी दिवस रात्र कष्ट करत असतात, पण त्यांच्या ह्या कष्टाला, त्यांच्या ह्या मेहनतीला फळ मिळतं का? नाही. आणि ज्यांना फळाची फक्त इच्छा आहे पण कष्ट करण्याची इच्छा नाहीये, मग अशामुळे आपली ही धरती माता, आपली ही भूमी सुफलाम होईल का, समृद्ध होईल का, संपन्न होईल का? तर ते शक्य नाही. त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करणे गरजेचं आहे. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर वंदे मातरम गीतात जो आदर्श सांगितला आहे तो वास्तवामध्ये आणला पाहिजे आणि यासाठी धडपडण्याची प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे. ते आपण केलं पाहिजे, आचरणात आणलं पाहिजे. आपण जात, धर्म, वंश, भाषा यांना निमित्त करून आपापसात भांडत राहिलो तर भारत मातेला रुचेल का? तर बघा, नाहक गोष्टींच्या पाठी लागतो आपण. कोणत्या ना कोणत्या कारणावरून आपण दंगली करतो, भांडत राहतो, तर याच्यावरून देशाचा विकास होणार आहे का? नाही. आपला देश सुजलाम सुफलाम होणार आहे का? नाही. तर ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? ह्या सगळ्या नको त्या निरर्थक गोष्टी सोडून देऊन देशाचा खरा विकास कशात होणार आहे याच्या पाठी लागला पाहिजे. देशावर आपले प्रेम असेल तर सर्व समाज घटकांना बघा न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे. मग बघा, मग कोणताही गरिबीतला गरीब असू दे, श्रीमंतातला श्रीमंत असू दे, सगळ्यांना समान न्याय आहे, स्वातंत्र्य आहे, समता आहे आणि सगळ्यांना आपलेपणाची गोष्ट सगळ्यांच्या मनामध्ये बिंजवली पाहिजे. शेवटी देशावर प्रेम म्हणजे भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. भूमिपुत्रांवर ज्यांना प्रेम करता येत नाही त्यांचे भूमीवर प्रेम करणे हे एक प्रकारचे ढोंगच आहे. तर जे देश बांधवांवर प्रेम करत नाही, भूमिपुत्रांवर प्रेम करत नाही, तर त्यांनी म्हणू नये की माझं देशावरती प्रेम आहे आणि माझ्या भूमीवरती प्रेम आहे, असं कधीच म्हणू नये. वंदे मातरम गीतात जे चित्र शब्दांकित झाले आहे ते वास्तवात यावे म्हणून धडपड करत राहणे आणि सर्व भूमिपुत्रांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणा यांचे आश्वासक देणे म्हणजेच देशावर प्रेम करणे. तर म्हणजे बघा, देशातील प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे, तो स्वतंत्र आहे, त्याला सगळ्या भावना, सगळ्या समता आहे त्याच्यामध्ये, म्हणजे सगळ्याच प्रकारे आपण सगळ्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. तर जेव्हा आपण म्हणतो की मला स्वतंत्रता पाहिजे, मला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, मला सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य आहे, मग जेव्हा आपण आपल्या स्वातंत्र्याचा विचार करतो तेव्हाच आपल्या देश बांधवांच्या स्वातंत्र्याचा पण आपण विचार करतो, तेव्हाच आपण म्हणू शकतो की माझ्या देशावरती प्रेम आहे. बघूया कठीण शब्दांचा अर्थ. याचे आवाज सर्व संवर्धक, चांगली वाढ करणारे, चांगले पोषण करणारे, सस्य म्हणजे धान्य. पाठाच्या आधारे आपण थोडक्यात स्पष्ट करून घेऊया. सस्य श्यामला माता. सस्य म्हणजे धान्य. शेते पिकांनी डवरून आली की त्यांचा रंग गडद हिरवा बनतो. गडदपणामुळे तो काहीसा सावळा दिसतो, म्हणून ती श्यामला दिसते. धान्याच्या पिकांनी डवरून आलेली धरणी माता म्हणजे सस्य श्यामला माता होय. या शब्दातून आपल्याला देशाची संपन्नता, समृद्धी व्यक्त होते. वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ पाहूया. पाठीवर शाबासकी देणे, प्रोत्साहन देणे. कंबर कसणे, जिद्दीने सिद्ध होणे. फळ मिळणे, हेतुपूर्ण होणे. शब्दांकित करणे, शब्दात व्यक्त करणे. आता आपण काही स्वाध्याय पाहूया. खालील आकृत्या पूर्ण करा. भारत माता की जय मधील भारत माता म्हणजेच कोण? भारतातील लोक. याचं उत्तर काय? भारतातील लोक. महात्मा गांधींनी सांगितलेली प्रेमाची 2 वैशिष्ट्ये कोणती आहेत? एक म्हणजे सक्रियता आणि दुसरी म्हणजे सुबुद्धी. आता बघा, इथे तुम्हाला काही चौकटी दिलेल्या आहेत, ते पूर्ण करायचे आहेत, आकृत्या पूर्ण करायच्या आहेत. खाली प्रश्न दिलेला आहे की देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकांनी पाठात सांगितलेल्या विविध कृती, की आपल्याला जर आपल्याला आपल्या देशावरती प्रेम आहे सिद्ध करायचं आहे तर कोणत्या कृती केल्या पाहिजे? तर उत्तरेचं आहे नवनिर्माणासाठी रचनात्मक कार्य करणे, आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकणे, हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे, आपल्या कामाचा देशावर काय परिणाम होईल असा विचार करीत कोणतेही काम करणे. खालील विचार कोणाचे आहे ते लिहा. विचार आहेत, पहिला आहे भारत माता म्हणजे भारतातील सर्व लोक. हे विचार कोणाचे आहेत? पंडित जवाहरलाल नेहरू यांचे. प्रेम निष्क्रिय असू शकत नाही. याचं उत्तर आहे महात्मा गांधी. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. हा असा विचार कोणाचा होता? साने गुरुजी.
तर विद्यार्थी मित्रांनो, माझं माझ्या देशावर प्रेम आहे असं आपण कधी म्हणू शकतो हे या पाठाच्या माध्यमातून आपण शिकलेलो आहोत. तर सगळ्यांनी ह्या पाठामधून लेखकाला जे काही सांगायचं आहे, जो काही संदेश दिलाय तो आचरणात आणा, म्हणजे सगळेजण अभिमानाने म्हणू शकणार आहात की माझं माझ्या देशावर प्रेम आहे. तर आतापर्यंत आपण ह्या पाठातून बरेच काही चांगले गोष्टी शिकलेलो आहोत आणि त्या आचरणात आणणार आहोत. स्वाध्याय सुद्धा आपण ह्या पाठामध्ये पाहिलेला आहे. तर हा पाठ इथे संपलेला आहे. धन्यवाद.